पुण्यात महिला अत्याचार विनयभंगाच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत। स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराच्या घटनेची भळभळती जखम ताजी असताना सुद्धा पुन्हा एकदा पुण्यात संतापजनक घटना समोर आली आहे। एका गर्भश्रीमंताच्या पुत्रानं लाज आणणारं कृत्य केलंय। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यात बड्या बापाच्या सुपुत्रानं कायदा सुव्यवस्थेवरच लघुशंका केली आहे। या धेंडानं दिवसा ढवळ्या नंगा नाच करत श्रीमंतीचा माज दाखवला। येरवडा परिसरातल्या एका चौकात हा घृणास्पद प्रकार घडलाय। रात्रभर पार्टी करून आलेल्या मद्यधुंद तरुणानं शास्त्री नगरातील चौकात BMW थांबवली। गाडीतून उतरल्यानंतर त्यानं थेट फुटपाथवर लघुशंका केली। यावेळी रस्त्यानं ये जा करणाऱ्या स्थानिकांनी त्याला जाब विचारला आणि त्याचा व्हिडिओ देखील बनवला। यानंतर तरुणानं गाडीत बसल्यानंतर आणखी संतापजनक कृत्य केलं। कॅमेरा समोरच अश्लील हावभाव करत त्यानं गुर्मी दाखवली। यावेळी त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्रही मद्यधुंद अवस्थेत होता। एक भरधाव वेगाने गाडी आली आणि ती शास्त्रीनगर चौकामध्ये थांबली आणि जो व्यक्ती होता तो पाठीमागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट रस्त्यावरती चौकामध्येच लघुशंका करत होता। त्यामुळे त्याला जरा हटकण्याचा प्रयत्न केला आणि काही महिला भगिनी शेजारी जात होत्या, त्यांना पण थोडंसं किलसवाणं वाटत होतं। तर त्यामुळं त्याचा गाडीचा नंबर वगैरे घ्यायला लागलो तर त्यांनी माझ्याबरोबर इज्जत घालायला सुरुवात केली आणि माझे व्हिडिओ काढ, माझे फोटो काढ असं मला सांगत होतं। ज्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी या पुण्याची उंची एका जगामध्ये नेली, त्या पुण्याच्या महिलांच्या दिनानिमित्त अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांना शासनाने कडक कायदा केला पाहिजे। ही मुलं दारू पिऊन कुठून आली, कुठली गाडी चालवली, कुठून आली याची सविस्तर माहिती घेऊन संबंधित लोकांवर यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता खळबळ उडाली आहे। पुण्यात इतकं सारं घडत असताना देखील पोलिसांचा धाक राहिलेला नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची दखल घ्यावी लागली। या घटनेमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाचं नाव गौरव अहुजा असं आहे। खरं तर या विकृती ज्या आहेत याला कुठे ना कुठेतरी कडक शासनाच्या माध्यमातून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। शक्ती कायदा ज्या वेळेला हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली सादर करेल, या ज्या महिलांवर होणाऱ्या ज्या दुर्दैवानी घटना आहेत, अत्याचार आहेत किंवा वेगवेगळे जे हे प्रसंग आहेत, यातून कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचललं जातील। सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करेल। अशा म्हणजे नालायक लोकांना, अशा म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य करत असतील त्यांना सरकार, पोलीस सोडणार नाहीत, कुणाला पाठीशी घालणार। याआधी पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलंच गाजलं होतं। बिल्डराचा अल्पवयीन पुत्र दारूच्या नशेत भरधाव वेगानं कार चालवत त्यानं दोघांचा बळी घेतला होता। आता आणखी एका धनदांडग्याच्या पुत्रानं माज दाखवत लघुशंका करत कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढलेत। बाप तसा बेटा ही म्हण या अहुजा पितापुत्राला लागू होते, कारण गौरव अहुजासह त्याचा बाप मनोज अहुजावर क्रिकेटच्या बेटिंगसह खंडणीचे गुन्हे दाखल आहेत। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी खूप मोठी आहे। तुम्ही जर विमाननगर पोलीस स्थळाला गेलात तर तुम्हाला कळेल। एक तर याच्या 3 पिढ्या लॉटरीमध्ये, आजोबा, बाप आणि हा त्याच्यानंतर क्रिकेटवर बेटिंग लावतो। करोडो रुपयांनी बनवलेले पोकर सेंटर्स चालतात, पत्त्याचे टेबल्स आहेत त्याचे। असा प्रकार पुण्यात घडतोच कसा, आणि ते करायलाच नाही पाहिजे। अशा मुलाला शिक्षा झालीच पाहिजे। असं परत करणं हे योग्य नाहीच आहे। हे वेगळं वाकडं कसं वागू शकतो? स्वच्छ पुणे, सुंदर पुणे असं म्हटलं जातं नाही आहेच, पण ह्या नालायकांमुळे पुणे घाण होत चाललंय आणि पुण्याची पिढी बिघडत चाललेली आहे। गौरव अहुजा या तरुणाच्या कृत्यानं अवघ्या महाराष्ट्राला लाज आणली आहे।
या धनिकाच्या पोराच्या मस्तीमुळं पुण्याची देशभरात नालस्ती झाली आणि त्यामुळं हा माजुर्डा किती पैसेवाला आहे, त्याचा बाप कोण आहे हे न बघता त्याचा माज उतरवला पाहिजे. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.